पेण येथे आयोजित रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी शासन निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांसह राज्य शासनाचे विविध निर्णय प्रत्यक्षात राबवले जात नसल्याने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व्यवसाय अडचणीत आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। कार्यशाळेत कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, अपर सहायुक्त प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे, महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालक संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर आणि शेतकरी उपस्थित होते। एकतर्फी करार, कोरे धनादेश, पशुखाद्य नियमांची अंमलबजावणी आणि कृषी समकक्ष दर्जाच्या निर्णयावर देखील चर्चा झाली। सभापती वैकुंठ पाटील यांनी संबंधित प्रश्नांबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। दरम्यान शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास कुक्कुटपालक शेतकरी व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल असा इशारा देखील शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे। गेल्या 2 वर्षभरामध्ये जे कुक्कुटपालनाविषयी वेगवेगळे GR पारित केलेत, त्या GRची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या उपासमारीची वेळ येते। हे 2 वर्षापूर्वीचे निघालेले GR जर खालचे प्रशासन लावत नसतील, त्याचा कारण काय? त्याचा कारण जर वेगळा असेल किंवा लोकांच्या मनात जर आमच्या संशय येत असेल, तर सभापती साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलंय की येत्या काही दिवसामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची मीटिंग लावून या संबंधितचे सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू। परंतु ह्या अडचणी सुटतील, परंतु आजपर्यंत जे झालेले शासन निर्णय का लागू केले नाहीत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार किंवा खालचं प्रशासन का सक्षम नाही, त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालन असतील, पशुपालन यांच्या मधामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे। तरी याचा विचार करून आताच्या ज्या चालू आताचा अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनमध्ये हा विषय घेऊन माननीय पशुसंवर्धन मंत्री या पंकजाताई मुंडे जर खाली प्रशासन जर वरील अधिकाऱ्यांचे आदेश जर पाळत नसतील, तर अशा प्रशासनाविषयी काय कारवाई करणार आहेत किंवा ज्या पशुसंवर्धन पशुपालकांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही पशुधन खात्याचे खरोखर आभारी आहोत। आज रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून पेण येथे पशुसंवर्धन मेळावा आयोजित केला होता। यावेळी अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी इथे उपस्थित होते आणि त्यांचे वर्षानुवर्ष असणारे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एका वेगळ्या दालनामध्ये या अलिबागचे उपायुक्त देशपांडे व मुंबईचे सहायुक्त कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पोल्ट्री व्यावसायिकांची मीटिंग लावली होती आणि त्याच्यातून पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न कसे सोडावेत याच्याबाबत चर्चा झालेली आहे। पोल्ट्री व्यावसायिक गेली 2 ते 3 वर्ष केंद्र शासनाने जे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी जी ध्येय धोरण ठरवलेली आहेत, ज्या गाईडलाईन्स पारित केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सतत पुणे आयुक्त असेल, मुंबई सहायुक्त असतील, अलिबाग उपायुक्त असतील, यांच्या दालनात वारंवार फेऱ्या मारत आहेत। पण का कोणास ठाऊक हे सगळे पशुसंवर्धन खात्यातील आयुक्त हे केंद्राच्या गाईडलाईन्स पारित करत नाही आहेत। जी कंपनी आणि पोल्ट्री व्यावसायिकांची बायबॅक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जी पोल्ट्री व्यावसायिक चालते, त्याच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत नाहीत। कदाचित कंपन्यांच्या दबावापोटी ते हे करत नाही आहेत। खरं तर हे अधिकारी आहेत, ह्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवावेत याच्यासाठी यांची नियुक्ती केलेली असते, पण हे शासनाचं काम न करता, शेतकऱ्यांचं काम न करता कंपन्यांचेही कामं करतायत। कंपन्यांकडून कदाचित हे पॅकेज घेतात का, असा आमचा शेतकऱ्यांचा संशय मनात येतो, जेणेकरून ह्या ज्या अंमलबजावण्या आहेत शासकीय, याची अंमलबजावणी पूर्णतः लागू करत नाहीये। तर आमचा ह्या पशुसंवर्धन खात्यावरचा विश्वास उडालेला आहे। पोल्ट्री व्यावसायिक धारक ज्या आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, कंपन्यांना आमची पिल्लं विकसित करण्यासाठी घेतो, आम्हाला त्याचा मोबदला मिळतो, अशा ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था या पशुसंवर्धन विभागाने केलेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।